महाराष्ट्र विधानसभा चुनाव से पहले महायुति में फूट पड़ने की खबरें सामने आई है। दरअसल ठाणे जिले के कल्याण शहर में बीजेपी और शिवसेना आमने सामने आ गए हैं। शिवसेना के जिला अध्यक्ष अरविंद मोरे ने आरोप लगाया कि भाजपा कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र में स्वतंत्र चुनाव की तैयारी कर रही है और भाजपा के वरिष्ठ नेता इस स्वतंत्र चुनाव के लिए सहयोग भी कर रहे हैं। उन्होंने कहा, इसलिए बीजेपी के नेताओं को इस मामले पर ध्यान देना जरूरी है। कहा कि हम उन लोगों को नहीं छोड़ेंगे जो एकनाथ शिंदे की पीठ में छुरा घोंप रहे। हमारे पास भी विधानसभा की सीटें हैं। हम संघ धर्म का पालन नहीं करने वालों को भी उचित जवाब देंगे। शिवसेना नेता ने चेतावनी देते हुए कहा, बगावत का जवाब बगावत से दिया जाएगा। आपको बता दें कि जिला सचिव 200 भाजपा कार्यकर्ताओं के साथ विधायक विश्वनाथ भोयर की उपस्थिति में सार्वजनिक रूप से शिवसेना में शामिल हुए। बता दें कि इस दौरान विधायक विश्वनाथ भोयर, जिला अध्यक्ष अरविंद मोरे, शहर अध्यक्ष रवि पाटिल, दुर्योधन पाटिल सहित वरिष्ठ शिवसेना नेता मौजूद रहे। आपको बता दें कि 2019 में नरेंद्र पवार ने कल्याण जिला विधानसभा क्षेत्र में बीजेपी के खिलाफ चुनाव लड़ा था। विश्वनाथ भोयर कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र में शिवसेना के वर्तमान विधायक। जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंनी जे विधान केलेलं आहे हे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम अरविंद मोरे करतोय की काय, असा माझ्यासमोर प्रश्न आहे। कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसतंय? मोदी साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर कोणी खुपसला भिवंडी लोकसभेमध्ये, याचा असेसमेंट करणार का तुम्ही? किती लोकांनी तुमच्या लोकांनी काम केलं इथे, किती लोकांनी कपिल पाटील साहेबांच्या विरोधात काम केलं, अनेक पुरावे दिलेले आहेत आम्ही। तुम्ही पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करू नका, कारण ते कामं तुम्ही जास्त चांगली करतात। तुम्ही पहिले सुधरा, नंतर भारतीय जनता पार्टीला मार्गदर्शन करा। भारतीय जनता पार्टी कधीही गद्दारी करणार नाही। भारतीय जनता पार्टी महायुतीचा धर्म पाळणार। या महाराष्ट्रामध्ये विकासाकरता महायुती झालेली आहे। एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा उत्तम काम करतायत। त्यामुळे महायुतीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय भाजपला जसा लागू आहे तसा शिवसेनेला, राष्ट्रवादीला देखील लागू होतो। त्यामुळे अशा प्रकारची फालतू विधानं करू नका, अशी माझी विनंती आहे अरविंद मोरे यांना आणि त्यांच्या सर्व समर्थकांना। आणि मराठा क्रांती मोर्चाचे आमचे वरिष्ठ असे पदाधिकारी मामा रंधवे उर्फ विलास रंधवे यांनी आज विश्वनाथ भोयर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्यांना भगवा ध्वज देऊन आम्ही त्यांच्या शिवसेनेत या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। हे स्वागत करतानाच भारतीय जनता पक्षाला मामा रंधवेच्या नावाने आम्ही काय झटका देत नाहीये। मामा रंधवे हे आमच्या खांद्याला खांदा लावून देणारा कार्यकर्ता पहिल्यापासूनचाच आहे। त्यामुळे हा काही युतीतला हा प्रश्न नाहीये। पण भारतीय जनता पक्षाचे कल्याण नेते, स्थानिक नेते हे स्वतःला नेते समजून घेतात। मागच्या वेळी 2019ला विश्वनाथ भोयर यांच्या विरुद्ध त्यांनी अपक्षाची निवडणूक लढवली आणि युती धर्म पाळला नाही। हे युती धर्म पाळला नसल्यामुळे यावेळी सुद्धा नरेंद्र पवार भारतीय जनता पक्षाचे लोकांना घेऊन अनेक प्रकारच्या सहली आयोजित करत आहेत, अनेक प्रकारचे कामं करत आहेत आणि युती धर्म न पाळता या ठिकाणी अपक्ष उमेदवारीची तयारी ही त्यांनी जोरदारपणे या ठिकाणी चालू केलेली आहे। ते वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या कळावी भारतीय जनता पक्षाच्या। या निमित्ताने आज या ठिकाणी मामा रंधवेच्या प्रवेशाच्या वेळी मी सांगत आहे, नरेंद्र पवार आणि वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाचे इथले स्थानिक पदाधिकारी हे बंड करण्याच्या हिशोबामध्ये या ठिकाणी कल्याणमध्ये राजकारण करत आहे। हे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी दखल घेऊन या दोघांना त्यातल्या तिथं थांबवलं पाहिजे। अन्यथा भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये 152 ते 155 ठिकाणी लढत लढणार आहे। अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जर पाठीमागून सुरा फोकण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रातले कदापि हे सहन करणार नाही आणि कल्याणचे शिवसैनिक तर बिलकुल सहन करणार नाही। बनकरे